सबसे पहले मैं परम पूज्य जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र के श्री चरणों में प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करता हूं। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಜಗದ್ಗುರು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। मित्रों, आज मेरे साथ इस मंच पर मोदी जी की मंत्रिपरिषद में मेरे साथी श्रीमान प्रहलाद जोशी, हमारे भूतपूर्व मुख्यमंत्री और मेरे मित्र श्रीमान बसवराज बोम्बाई जी, हमारे प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष युवा नेता श्री विजेंद्र येदुरप्पा जी, कर्नाटक असेंबली में हमारे प्रतिपक्ष के नेता और भाजपा के वरिष्ठ नेता श्री आर अशोक जी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय स्तर पर जिनका बड़ा योगदान रहा ऐसे श्री सीटी रवि जी, यहाँ के लोकप्रिय सांसद भाई प्रताप सिन्हा जी, और जिनका पूरे कर्नाटक के शिक्षा क्षेत्र में बहुत बड़ा योगदान है, हमारे पूर्व सांसद श्रीमान प्रभाकर कोरे जी। और आज इस पवित्र अवसर पर आए हुए सभी भाइयों और बहनों को मैं प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। सबसे पहले श्री सुत्तूर मठ के 24 मठाधीश जो अब तक हुए हैं, वो सभी के देश, समाज और लिंगायत परंपरा के लिए जो योगदान रहा है, उसके लिए मैं उनको याद करना चाहता हूं। मित्रों, आज जब मैं कर्नाटक की पवित्र भूमि पर हूं, तब जगत ज्योति बसवन्ना को भी मन से प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। बसवन्ना ने न केवल अपने अनुयायियों के लिए अपने वचनों से देश भर के करोड़ों जीवों को मोक्ष का रास्ता बताया है, करोड़ों जीवों को सद रास्ते पर जाने की प्रेरणा दी है, और अनेक जीवों की शांति का मार्ग बसवन्ना ने अपने वचनों में सिद्ध किया है, प्रशस्त किया है। ಇವತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರಂತ ಮಾನ್ಯ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಅದನ್ನು ಪುನರಾವರ್ತನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ। ಮೊದಲು ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಆರಂಭದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 24 ಮಠಾಧೀಶರು ಈ ಮಠಕ್ಕೇನೋ ಆಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಈ ಹಿಂದೆ ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಿ, ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಾಗಿ, ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರನ್ನೂ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೇನೆ। ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಪವಿತ್ರ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಿಂತು, ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನಿಂತು ನಾನು ಬಸವಣ್ಣನವ್ರನ್ನೂ ನೆನೆಸ್ತೇನೆ। ಬಸವಣ್ಣನವರು ಕೇವಲ ಒಂದು ವರ್ಗಕ್ಕಲ್ಲ, ದೇಶದ ಜಗತ್ತಿನ ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು, ಭಕ್ತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ತುಂಬಿದಂತಹ ಒಬ್ಬ ಮಹಾಪುರುಷರು। ಅವರನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೇನೆ। मित्रों, ये सुत्तूर मठ निस्वार्थ सेवा, कर्म ही पूजा और परोपकार, ये तीनों सूत्रों का केंद्र रहा है। पहले मठाधीश जगत गुरु श्री शिवरात्रीश्वर शिव योगी महास्वामी से लेकर अभी के पीठाधीश जगत गुरु श्री शिवरात्रि देसी केंद्र महास्वामी तक 24 पीठाधीशों ने इस सेवा की परंपरा, 24 पीठाधीशों ने इस सेवा की परंपरा, इस सेवा के यज्ञ को अखंड रूप से, अविरत रूप से चालू रखा है, जिससे जगत भर के अंदर लाखों अनुयायी इस मठ से निकले हुए, कई बच्चे यहां से बहुत बड़े व्यक्ति बनकर निकले, सबके जीवन में प्रकाश भरने का काम सुत्तूर मठ ने किया है। आज इस यात्रा महोत्सव पर सुत्तूर मठ के इस योगदान को भारतीय जनता पार्टी की ओर से
न केवल मैं एक्नोलेज करना चाहता हूं, इसको प्रणाम हुए कई सारे काम किए हैं। लगभग इस मठ के अधीन 350 एजुकेशनल इंस्टीट्यूट है, 20,000 से ज्यादा इसका स्टाफ है और 1 लाख से ज्यादा विद्यार्थी आज यहां पर पढ़ रहे हैं। मगर मैं सुत्तूर स्वामी को ये सबसे ज्यादा बधाई देना चाहता हूं कि इस मठ ने दिव्यांगों के लिए एक पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट का स्थापना करने का काम किया है। दिव्यांगों की पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट अपने आप में पूरे देश भर में एक विशेष स्थान रखती है, जहां 900 से ज्यादा अलग अलग प्रकार से दिव्यांग बच्चे आज पढ़ रहे हैं। ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಹಲವಾರು ರೀತಿಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 350ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಂಸ್ಥೆಗಳಿದ್ದಾವೆ, 20,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸ್ಟಾಫ್ ಇದ್ದಾರೆ, 1 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದರ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೊರತುಪಡಿಸಿ, ಇದು ಎಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯನೇ, ಇದರ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೊರತುಪಡಿಸಿ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ದಿವ್ಯಾಂಗರಿಗಾಗಿ, ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಯುವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ ಅಂಗವಿಕಲಿಗರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲೊಂದು ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ನನಗೆ ಮತ್ತು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಆದರ್ಶವಾದಂಥ ಕೆಲಸ. ಇಡೀ ದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಂದು ಆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ನಲ್ಲಿ ಕಲಿತು ಅದರ ಉಪಯೋಗವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अभी हम सब ने अयोध्या में भगवान श्री राम की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा देखी। अरुण योगीराज का यहां सम्मान भी किया। सुत्तूर मठ ने भी अयोध्या में अपना काम शुरू करने का, अपनी शाखा खोलने का निर्णय किया है। इसलिए मैं सुत्तूर स्वामी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। ಈಗ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದಂಥ ಅರುಣ್ ಯೋಗಿರಾಜ್ ಅವರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸುತ್ತೂರು ಮಠದ ಶಾಖಾ ಮಠವನ್ನು ಸಹಿತ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂಥ, ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆಯುವಂಥ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. मित्रों, नरेंद्र मोदी जी ने हमारे देश की सांस्कृतिक विरासत को विश्व के पटल पर गौरवान्वित करने का काम किया है. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಪುನಃಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದು, ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಅದರ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अयोध्या में राम मंदिर, काशी में काशी विश्वनाथ कॉरिडोर, महाकाल कॉरिडोर, बाबा केदारनाथ और बद्रीधाम की नगरी का पुनरुत्थान, ढेर सारे हमारे सांस्कृतिक चेतना केंद्र को मोदी जी ने पुनर्जीवित करने का काम किया है. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ, ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಕಾಶಿ ಕಾರಿಡಾರು, ಉಜ್ಜಯಿನಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಲ ಕಾರಿಡಾರು, ಬದ್ರಿನಾಥದಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪುನರುತ್ಥಾನಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿನ ಪುನರುತ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.